विदर्भामध्ये उष्णतेची लाट, खबरदारी म्हणून नागपूरमधल्या शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी आहे। नागपूरमधला पारा 43 अंशांपर्यंत जाऊन पोहोचलाय। तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची देखील शक्यता आहे। नागपूरमध्ये सूर्य सध्या आग ओकतोय। तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे नागपूरच्या महाल भागामध्ये कारनं अचानकपणे पेट घेतला। सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे, मात्र सगळी कार ही जळून खाक झाली। नवी मुंबईमधल्या ऐरोली सेक्टर 4 इथल्या नवीन नाट्यगृहाला आग लागलेली होती। ही आग आता आटोक्यात आणण्यात आली आहे। काम करणाऱ्या कामगारांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला। सुदैवानं दुर्घटना टळली आहे। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। मुंबईतल्या ताडदेवमध्ये 16 मजली इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरती आग लागली होती। आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलंय। इमारत रिकामी करण्यात आली असून कूलिंगचं काम सुरू आहे। नाशिकमधील भोंदू अशोक खराच्या ओकस कार्यालयामध्ये ईडीची कारवाई पूर्ण झाली। 4 तासांपेक्षा अधिकच्या वेळापर्यंत ईडीनं झाडाझडती घेतली आहे। ईडी आणि एसआयटी पथकाकडून कारवाई, कागदपत्र घेतल्याच्या नंतर कार्यालय पुन्हा एकदा सील करण्यात आलं। मुंबईच्या गोरेगावमधल्या मोतीलाल नगरमधील रहिवाशांना 1600 चौरस फुटांची घरं मिळणार आहेत। बिल्डअपच्या ऐवजी कार्पेट एरिया दिला जाईल। सीईओ संजीव जयस्वाल यांची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये अधिकृत घोषणा। सोनं चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा काहीशी घसरण झाली आहे। चांदी 3400 रुपयांनी स्वस्त झाली आहे, तर त्यामुळे चांदीचे दर हे आता 2,50,000 रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचलेत। 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 1,40,000वर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।